पाथर्डी शहरासह परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांमागील संशयित आरोपी अखेर पाथर्डी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बाळू किशोर कुर्हे वय वर्ष 70 राहणार रंगार गल्ली पाथर्डी याला अटक केली असून चौकशीमध्ये त्याने पाथर्डी आणि पाथर्डी पोलीस हद्दीमधील 13 पेक्षा अधिक चोरींची कबुलीही दिली आहे। या अटकेमुळे गुन्ह्यांची मालिकाच उघड झाली असून अटक आरोपीने गुन्हा रजिस्टर क्रमांक 1333 1342/2025 पाथर्डी पोलीस ठाण्यामधील विविध 13 चोरींच्या गुन्ह्यांमधील सहभाग मान्य केला आहे। दरम्यान पाथर्डी पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपीनं अहिल्यानगरमध्ये मुद्देमालाची विक्री केल्याचंही समजलं आहे। आरोपीने चोरीचा मुद्देमाल अहिल्यानगर येथे विक्री केल्याचं सांगितल्यामुळे पाथर्डी पोलिसांनी आरोपीसह तेथे जाऊन धाड टाकली। या चौकशी दरम्यान 4 जणांनी चोरीचा माल खरेदी केल्याचीही कबुली दिली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये 10 गॅस टाक्या अंदाजे 30,000 रुपये, 4 इलेक्ट्रॉनिक वजन काटे अंदाजे 12,000 रुपये, 10 लोखंडी 70 हत्यारे 5,000 रुपये असा एकूण 47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर गालिब इस्माईल तांबोळी वय वर्ष 45, टिळक राम तवंग वय वर्ष 28, कुमार शेखर कुरापट्टी वय वर्ष 28 आणि आणखी एक जण सर्व राहणार अहिल्यानगर अशा 4 जणांना अटक करण्यात आली असून एका महिलेला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे। अटक आरोपीला सुरुवातीला 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। तपासाची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने त्याची कोठडी 6 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे। पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस निरीक्षक विलास जाधव, कर्मचारी निलेश गुंड आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी या सर्व गुन्ह्याचा छडा लावल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 2/12/2025 रोजी एक इसम घरफोडी चोरी करून पळून जात आहे अशी माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांनी ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाळू किशोर कुर्हे वय 70 वर्ष हा इसम दिसला। त्याला ताब्यात घेतले व विचारपूस केली आणि नुकतीच पहाटे एक घरफोडी झालेली होती। त्या घरफोडीमधील मुद्देमाल त्याने काढून दिला। तर त्या घरफोडीचा तपास करत असताना त्याने पाथर्डी व तिसगाव मधील असे एकूण 14 घरफोडींचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 10 गॅस टाक्या, 4 इलेक्ट्रॉनिक वजन काटे व 10 लोखंडी 70 असा ऐवज जप्त करण्यात आला आणि त्या वस्तू विकत घेणारे अहमदनगर चितळे रोड येथील गालिब इस्माईल तांबोळी शनी गल्ली अहमदनगर, कुमार शेखर कुरापट्टी तोफखाना, टिळक राम तमंग चितळे रोड, निलेश राम घोगरे चितळे रोड अशांना या गुन्ह्यात अटक केलेली आहे। या चांगल्या कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सो व अपर पोलीस अधीक्षक सो तसेच DYSP सो शेवगाव विभाग यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे व जनसामान्य नागरिकांमध्ये पण सर्व पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे। धन्यवाद। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।